पुरुषांना स्त्रियांच्या भावना केव्हा बरं कळणार? आपली बायको इथं वाट पाहते, यांना काळजी आहे. राजकारभारात बघत असतील म्हणून उशीर झाला असेल, पण आम्ही सुद्धा हाती घेतलेली जबाबदारी म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यातील आज शेवटचा गुरुवार आहे आणि महालक्ष्मी मातेच्या व्रताचा उद्यापन आहे आणि म्हणूनच तर साऱ्या सौभाग्यवती स्त्रियांना आम्ही निमंत्रण दिलंय. पण जिच्यावर जबाबदारी दिली ती जर त्यात नाही सांगितलं होतं तुला पुन्हा पुन्हा तसा नाही. तुम्ही मोठा आशीर्वाद नका परत येऊ येण्याची वेळ आहे. तसं नाही सगळे का सांगत होती लोकांची घरा लांब लांब असतो. म्हणून काय झालं? आपण एकदा आपल्या हाती जबाबदारी घेतली की ती वेळेवर परिपूर्ण करायची. मी सारी जबाबदारी पूर्ण करून तू मार्गप्रतीक्षा तुझी करते आणि तू महाराणी प्रमाणे येते. तसं नाही सगळ्यांना सांगत होते काय झालं तुम्ही जसं पुढे चला मी तुमच्या पाठसून येते. म्हणजे ती तुझी कामं करत राहिली. ते केव्हापासून सारे उपस्थित आहेत. तुमची तयारी झाली. त्या राजाची महाराज प्रत्येक काम वेळेवर होतं. तुझ्यासारखं नाही मागवून सगळ्यांच्या येते आले असं आमचं नाहीये. तसं नाही आमच्या घरात खूप कामं असतात. आमचं सारं नीट नीट आणि वेळेवर असतं. दिलेली जबाबदारी पूर्ण झाली आहे का? सगळे कसं झाले कोणाला एकाच बाहेर. हा सोहळा आहे तो प्रतिष्ठेचा सोहळा आहे. हा सोहळा आहे तो मान सन्मानाचा सोहळा आहे आणि म्हणूनच आमच्या बरोबरीच्या व्यक्ती, आमच्या तोलामोलाच्या व्यक्ती आणि या प्रत्येकाला आज या उद्यापनाच्या दिवशी हळदी कुंकू समारंभासाठी बोलविले आहे. वाटायचं काय द्यायचं काय हे थोरा मोठ्यांचं असतं. तुमच्यासारखं गरिबांचं नाही. काहीतरी उचलून दिलं आमच्याकडे असत आम्ही. आणि एक गोष्ट सर्वांना समजावून सांगितलंय. सर्वजण हजर आहेत. सर्वांना सांग जे चला तर आणि हळदी कुंकू घालतले कोणी एकान पाठी सरायचं आणि हळदी कुंका कधी कोणी नाही म्हणायचं नाही. बेगीना सगळ्यांनी सरी यावं. तुम्ही असं बोलवायचं. अशालाच येणार. त्यांचा मान सन्मान काय, त्यांची प्रतिष्ठा काय. आपल्याला तसे संस्कार करावे. संस्कार तसे झाले की बरोबर सर्व काही येतं. आता बोलवायचं कसं ते हे माझ्या माया मागून आज या उद्यापनाच्या दिवशी साऱ्या सौभाग्यवती स्त्रियांना हळदी कुंकू आम्ही वाहणार आहोत आणि ते भाग्य ते पुण्य आम्ही आमच्या पदरी काढून घेणार आहोत. हा मान सन्मान एका सौभाग्यवती स्त्रीलाच का मिळतो? कारण सौभाग्याचं दान हे फक्त स्त्रीलाच मिळतं. लग्न झाल्यानंतर आपला नवरा आपलं सौभाग्य दीर्घायुष्य त्यांना प्राप्त व्हावं, निरोगी आरोग्य प्राप्त व्हावं, ते चिरकाल आपल्या देहावर राहावं. आपण ते बोलभर कुंकू आपल्या मस्तकी लावतो, ते चिरकाल टिकावं यासाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीनं न लाजता इथं येऊन आपल्या हळदी कुंकवाचा मान सन्मान घ्यायचा आहे. याला म्हणतात बोलल्या. बोलल्याबरोबर साऱ्या जणी येणार आहेत. प्रत्येक जण हळदी कुंकवाचा मान घेणार आहे. फक्त तू एक काम कर, मध्ये मध्ये
प्रतिष्ठित व्यक्तीचा असं असताना त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला भाव वाटते का? का माझ्याला स्पर्श केला? पण राजूमध्ये काय चुकला? तू सगळ्या समाजाचे कपडा लावलास, तू माझ्याच कपडा लावलास, तर मला ते पुढे एवढा मान सन्मान असावा लागतो. तू एक रंग भिकारी आहेस. गरीब घराण्यात तुझा जन्म झालाय आणि उपस्थित स्त्रिया जरा पहा. माझ्या मुलांना माझ्या मान सन्मानाच्या आहेत आणि त्यांना आम्ही बोलली आहे असं असताना तू हळदी कुंकवाला काय म्हणतो असं म्हणतो का ना? माझ्या समाजला मोठ्याकडे गरिबासाठी जागा नसता हो. ते आता तुम्ही अधिक नसता फक्त तुमच्या मोठे बनत हवं तर तसं समज. माझ्या मोठेपणासाठी हा मान सन्मान मी यांचा केला. तुला मान सन्मान द्यायला तुझी तेवढी योग्यता नाही, तेवढी तुझी पात्रता नाही. आणि म्हणून एकच सांगते, या माझ्या आनंदाच्या क्षणात तुझ्यावर व्यसन करू नये. जा तुझा तोंड काळा का काळे व्हायतून. हळदी कुंकू घातला असता तर तुका कधी